भी मुझ में है, धन्य कहता रहे। जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। वही तेरे अधर्मों को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। वही तेरे अधर्मों को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया हालेलुया। वही तो तेरे प्राण को नाश होने से बचाता है। वही तो तेरे प्राण को नाश होने से बचाता है। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है, जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उबारा। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उबारा। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल की कीच से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। मेरे पैर को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। मेरे पैर को दृढ़ किया है, चट्टान पर खड़ा किया है। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है, जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। जो कुछ भी मुझ में है, धन्य कहता रहे। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. प्रभूच्या सर्व आशीर्वादांबद्दल, त्याच्या कृपेबद्दल आपण त्याचे आभार मानू. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी
अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं ना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं ना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। गोड नाम तब बाटे, मन प्रेम रसा बोले कड़कड़ाटे। कीर्ति गो सहवास पुरे तब, याच स्वर्ग मग येशु। नच तुझा कवी चरण तुझे आशु। सहवास पुरे तव याच स्वर्ग मग येशु। नच तुझा कवी चरण तुझे आशु। रूपटी तुझी गोमटी मूर्ती वसलेली, ती उभीच माझ्या पुढे असो केली। ती उभीच माझ्या पुढे असो केली। कीर्ती गो कीर्ती गोड कीर्ती रे, गोड नाम तव वाटे, मन प्रेम रसाच्या
धन्यवाद देतो. आज आम्ही तुझ्याकडून सहाय्य मागतो. प्रत्येकाला विश्वासामध्ये तू स्थिर कर. जगामध्ये आम्ही तुझ्या वचनात असावं, तुझ्या विश्वासामध्ये आम्ही वाढावं. त्यासाठी आमचा तू सांभाळ कर. आमच्या जीवनामध्ये खरा प्रकाश तू टाक. प्रभू, आमचं जीवन तुझ्या प्रकाशात तू चालीव. प्रभू, आम्हाला तुझ्या मार्गाने चालव. तुझ्या मार्गात शांती आहे प्रभू, आनंद आहे. आज या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाशी बोल. प्रभू, हा जून महिना आम्हाला तू सांभाळलं. आता हे जुलै महिन्यात तू आमच्या बरोबर आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या विश्वासणाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव पडणार नाही, कमतरता पडणार नाही. कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस. आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकली त्या. आमेन. बसूया आपण. प्रभूने सुंदर वेळ आम्हाला दिली. प्रभूनं आमच्यासाठी त्याचे आशीर्वाद आम्हाला त्याने दिले. प्रभूचं वचनाचं कुंपण प्रभूने आमच्या जीवनात ठेवलं की जिथं आम्ही जाऊ तिथं आमच्या भोवती त्याच्या वचनाचं कुंपण राहील. जिथं कुठं आम्ही राहू तिथं त्याच्या वचनाचं कुंपण आमच्या भोवती असेल. जे काही कामकाज करू, जो काही प्रवास करू, त्याही वेळेस त्याच्या वचनाचं कुंपण आमच्या बरोबर असेल. प्रियांनो, आज ही शांत वेळ प्रभूनं आपल्याला दिली. प्रभूचा मार्ग हा शांतीचा. प्रभूच्या मार्गाने चालत असताना प्रभू शांतीमध्ये त्याच्या विश्वासणाऱ्यांना चालवतो. अशा अनेक आशीर्वादाच्या गोष्टी, अनेक अशा अद्भुत गोष्टी प्रभूने आपल्या शिष्यांना सांगितल्या आणि वचनाद्वारे देव आमचं मार्गदर्शन करतो आहे. प्रियांनो, की आमच्या जीवनामध्ये हे वचन किती उपयुक्त असं आहे. ह्या वचनामध्ये, या वचनातूनच आम्हाला जीवन प्राप्त होते. आम्ही सत्यतेमध्ये चालावं, आम्ही सत्यतेमध्ये असावं प्रियांनो, आणि आम्हाला पापाच्या दास्यातून ख्रिस्ताने सोडवलं. यासाठी
की आपण पुन्हा पापाच्या जुवाखाली, पापाच्या अंधारात जाऊ नये. त्या पापाच्या दास्यातून त्याने आम्हाला सोडवून घेतलं आणि आम्हाला त्याने तारणाची वस्त्रे घातली आणि आमच्या जीवनाच्या द्वारे त्याचे गौरव, त्याची सेवा तो करून. प्रियांनो, आता तुम्ही एक ख्रिस्तासाठी सुपीक जमीन झाला आहात. तुमच्यातले काटे कुचळे सगळे परमेश्वरानं ख्रिस्तानं काढून टाकले. तुम्ही ख्रिस्ताची सुपीक जमीन झाला आहात, जी फळ देते, जी ख्रिस्तासाठी फळ गोळा करते आणि जे ख्रिस्ताचं काम कार्य, असे विश्वासणारी जमीन तुम्ही झाला आहात. ख्रिस्तानं तुमच्या अंतःकरणात हा वचन रूपी नांगर फिरवला आणि आता तुम्ही आशीर्वादित. ख्रिस्तानं किंमत मोजली, खूप कष्ट केले, खूप कष्ट केले आणि तुम्हाला एक फळ देणारी सुपीक अशी जमीन तुम्ही तयार, तुम्हाला त्याने अशी सुपीक जमीन तयार केली. विचार केला ह्या गोष्टीचा तुम्ही? देवानं केवढं प्रेम तुमच्यावर केलं. आभाळा एवढी माया कुणाची जगात आई. पृथ्वीपासून आकाश जसं उंच आहे, तेवढी दया परमेश्वराची, तेवढं प्रेम परमेश्वर. शब्दात मांडणं हे कठीण, म्हणजे शब्दात परमेश्वराचं प्रेम आम्ही मांडू शकणार नाही, एवढं मोठं प्रेम आहे देव. तुम्ही आता फळ देणारे झाला आहात, फळ गोळा करणारे झाला आहात. ख्रिस्तामध्ये तुम्ही आहात. ख्रिस्ताच्या नावात अंधारात असलेल्या लोकांना तुम्ही आता ख्रिस्ताच्या नावात प्रकाश झाला आहात. प्रियांनो, किती अद्भुत आणि आशीर्वादाची गोष्ट आहे की ख्रिस्तासाठी तुम्ही आहात. ख्रिस्त तुमच्याकडून त्याची अद्भुत सेवा करून घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताने पाचारलेले लोक तुम्ही आहात. आणि लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 27 मध्ये, त्यानंतर तो बाहेर पडला तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. प्रियांनो, एक लेवी नावाचा जकातदार आहे आणि तो जकात गोळा करण्यासाठी जकातीच्या नाक्यावर बसलेला आहे. आणि प्रभूने त्याला बोलवलं, चल माझ्या माग, कम टू मी, फॉलो, माझ्या मागे. प्रियांनो, जकातीचा नाका तो गोळा करण्यासाठी बसला आहे, पैसा अडका. आणि प्रभूने त्याला बोलवलं, माझ्या माग ये. प्रियांनो, जीवनामध्ये अशी परीक्षा आमची होते की जगामध्ये पैशाशिवाय तर जीवन नाहीये. सगळ्या गोष्टी
गोष्टीत पैसा खूप महत्वाचा आहे. कोणतीही गोष्ट करायला जा पैसे लागतातच. कमाईचं स्थान आहे लेवीचं जकात गोळा करणं. भरपूर कमाई आहे. प्रभू त्याला म्हणाला माझ्या माग ये. अशा गोष्टी आहेत प्रभू आपल्याला त्याच्या सेवेसाठी पाचारण करतो. प्रियांनो, आम्ही धनाची सेवा करावी की देवाची सेवा करावी? देव बोलवतो. लेवीला त्याने बोलवलं माझ्या माग ये. प्रियांनो, तो त्याने सोडला आणि तो त्याला माझ्या मागे देवाचा पुत्र ख्रिस्त त्याने पाचारण केलं देवीला माझ्या मागे ये. आज तुम्हालाही प्रभूनं बोलवलं, पाचारण केलं. तुम्ही प्रभूच्या पाठीमागे आला आहात. तुमचं जुनं पण तुम्ही सोडून दिलं आहे. प्रियांनो, प्रभूशी करार केला आहे की प्रभू आम्ही तुझ्या बरोबर चालणार, तुझ्या सोबत असणार. तुम्ही प्रभूच्या पाठीमागे आला आहात. थोड्याशा अडचणी जीवनात येतील त्यावेळेस तुम्ही असं म्हणू नका की प्रभू ते दिवस आमचे बरे होते. तुला ओळखण्याच्या आधी प्रभू ते कमाईचे दिवस आमचे होते, खूप छान होतं आमचं, असं म्हणू नका. आता ही देवाची कृपा आहे, तुम्ही प्रभू मध्ये आहात. देवाचा पुत्र ख्रिस्त जगामध्ये आला. कोणता बिझनेस टाकला का देवाने? काही धंदा उभारला? काही लोक त्याच्याकडे येत आणि बरे होत जात. लोक त्याच्याकडे येत बरं होत जात. जिथं ख्रिस्त गेला लोकांच्या थवेच्या थवे त्याच्या पाठीमागे आले. ख्रिस्ताला भेटत असतो. आशीर्वाद घेऊन घरी जात. मन भरून जायचं ख्रिस्ताला पाहिल्यावर. मी बरेचदा बोललो या विषयावर. प्रियांनो, लेवीनं विचार केला नाही. ख्रिस्ताच्या पाठीमागे तो आला, माझ्या मागे ये. तो ख्रिस्ताच्या पाठीमागे. कोण आहे ख्रिस्त? किती जमीन आहे ख्रिस्ताला? किती संपत्ती आहे प्रभू येशू ख्रिस्ताची? मग त्याच्या मागे जाऊन आम्हाला काय मिळेल असा विचार नाही केला लेवीने. येशूच्या चेहऱ्यावरील त्याने शांती, येशूचं जीवन त्याने पाहिलं. येशूचा शब्द, तो सामर्थ्याचा त्याने ऐकला. तो प्रेमळपणा, आईच्या शब्दात जो प्रेमळपणा आहे तो ख्रिस्ताच्या शब्दात होता. माझ्या मागे ये. असं कोणी मला बोलवलं नाही. लेवीने विचार केला, सर माझ्या मागे. किती अद्भुत गोष्ट जीवनात आम्ही प्रभूला स्थान द्यावं. प्रिय, आज तुम्ही कुठं आहात प्रियांनो? प्रभू तुम्हाला बोलवतो, माझ्या मागे ये, माझ्याकडे ये, माझ्या जवळ ये.
प्रियांनो, प्रभूनं तुमचं नवीनीकरण केलं आहे. दानाची वस्त्रे घातलेली आहेत आणि आता तुम्ही प्रभूमध्ये असावं, ख्रिस्तामध्ये असावं. देवाच्या राज्यासाठी तुम्ही एक सुपीक जमीन झाला आहात. सुपीक झाला, फळ देणारी झाला आहात. कष्ट करत आहात महिनाभर, त्याचं वेतन तुम्हाला प्राप्त होते. त्याच्यातून तुम्ही देवाला देत आहात. विधवेने ते 2 पैसे प्रभूच्या भंडारात दिले. आमेन. स्वर्गीय देव ज्याची तुम्ही आठवण ठेवता, तो परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त, त्याची तुम्ही आठवण ठेवता. आपल्या कष्टाचं दशमांश त्याला देता. तुम्ही विचार करू नका प्रियांनो, तुम्ही विचार केलाच नाहीये. आज मी सांगतो, काल मी ते हिरवळ पाहिली, बराच वेळ थांबलो म्हणून मी आधी येतच आहे. प्रभू कशी सगळ्यांची काळजी घेतो. प्रभू आमची काळजी घेणार. तुम्ही देवाचा सन्मान करत आहात. जेव्हा तुम्ही उभे आहात, अडचण येणार आहे, त्यावेळेस प्रभू तुमची मदत करतो की नाही ते पहा. लेवीला काय मिळणार त्याच्या पाठीमागे जाऊन? प्रियांनो, लेवीला सार्वकालिक जीवन सापडलं. आमेन. लेवीला ख्रिस्त सापडला, जीवन सापडलं. प्रियांनो, जे भीतीच्या वातावरणात लेवी होता, एवढा पैसा असून पण ख्रिस्ताचा एक शब्द त्याने धीर दिला, माझ्या मागे ये. काय शांती होती ख्रिस्ताजवळ. ख्रिस्त शब्द बोलला आणि त्याच्या शांतीचे शब्द त्याच्या अंतःकरणात उकळी आली. कोण आहे ख्रिस्त? का बोलवलं? स्वर्गीय राज्यासाठी बोलवलं. तुम्ही माझे आहात, तुम्ही माझ्या आहात. लेवीला प्रभूनं पाचारण केलं. लेवी असा नाही म्हणत बसला, आता मी त्या पावत्या करतो आणि दुपारच्या वेळेस येईल, मग तुला काय बोलायचं बोल. म्हणजे त्याला प्रभूने उचललं तिथून. हा आपला मार्ग नाही बाळा, हा मार्ग आपला नाही आहे. आपला मार्ग आहे देवाचा, प्रभूचा मार्ग. आपले लेकर भलाई कमाई नका करू देऊ. तुम्ही म्हणा लेकरातच टाकतो, हरकत नाही. 20 रुपये 10 रुपये अजून जरी मुलाने आपल्या आईच्या हातात दिले तरी खूप समाधान माना बांधांनो. तुमच्या मुलांना शिस्तीत वाढवा. 100 रुपये आणून दिला, आई एवढेच मिळाले का बेगा, चालेल, काही नाही हरकत. वाईट सवय लागण्यापेक्षा कमी मिळालेलं बरं. आज नाही उद्या सुधरेल. प्रभू मध्ये घडवा. त्या पैशाची अपेक्षा करू नका. तेवढे देतो ना 100 रुपये, आई आता मी तुझ्या मताप्रमाणे चालतो, तुला मला सांगितलं तसं, हे ठेव आता, हा बघा. आई थोडीच घेणार आहे तू, बाळा राहू दे, काय यार भाजी वगैरे, तुला काय वाटलं. प्रियांनो, लेवी मदत, ते लेवीचं जीवन. खूप पैसा आहे, संपत्ती आहे, खूप कमावलं, शांती नाहीये. संगतीच्या नाक्यावर तो लेवी बसला आणि प्रभूने त्याला बोलवला. का तो निघाला. तुम्ही ख्रिस्ताला तुम्हाला बोलवलं, पण कदाचित तुम्ही विचार करत असाल की ते जुनं बरं होतं जीवन. नाही प्रियांनो, आताच हे जीवन बरोबर, हे जीवन बरोबर आहे.
तुम्हाला ख्रिस्तानं पाचारण केलं, हे जीवन बरोबर आहे. प्रियांनो, ख्रिस्तानं तुम्हाला निवडलं, त्याने तुम्हाला बोलवलं आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये चालत आहात. तुम्ही चालत आहात. प्रियांनो, असाच एक व्यक्ती राजाच्या महालामध्ये मोठा झाला. त्याचं नाव मोशे. त्याचं नाव मोशे. सर्व काही पाहिलं त्याने राज दरबारात. फारो नंतरचा राजा तोच मोशे. धन संपत्ती राज्य कुणाला सोडवून होईल का? नाही सोडवून. सगळं पाहिलं त्याचाच हक्क. मोशेला आपला मुलगा म्हणून फारोच्या मुलीने मानलं. नंतर तो राजा होणार. मोशेने ह्या गोष्टी आपल्या लोकांसोबत दुःख सहन केले. त्या गोष्टी सोडल्या. मोशे एकदा रानामध्ये आपल्या सासऱ्याचे मेंढर चारत सोडून आला. धनाची आणि देवाची सेवा नाही करताय. धन आणि देव नाही होत. परमेश्वर देव आहे. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय वचन 23. मोशे जन्मल्यावर त्याच्या आई बापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. इब्री लोकांच्या पत्रामध्ये आपण वाचत आहोत 24वे वचन. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ता प्रित्यर्थ विडंबना सोसणे ही मिसर देशातील धन संचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे आणि त्याने या सर्व गोष्टी सोडल्या. प्रियांनो, 27वे वचन. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला. त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. तो अदृश्य आहे, त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. किती सुंदर वचन आहे प्रियांनो. इथं देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की
जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. अदृश्य, देव अदृश्य आहे प्रिया, आणि त्याने धीर धरला. तसा आम्ही आमच्या जीवनामध्ये धीर धरावा. ख्रिस्तावर आम्ही प्रेम करावं प्रियांनो. सर्व काही ख्रिस्तासाठी आहे. ख्रिस्तामध्ये आम्ही असावं. मोशेने धीर धरला आणि त्या राजाच्या दरबारातून तो निघाला. प्रियांनो, आज या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराकडे पाहत असावं. परमेश्वराच्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर व्हावं. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, प्रीती करतो. आणि मग 28व्या वचनात त्याने वलांडन व रक्त सिंचन हे विधी विश्वासाने पाळले. ते अशा हेतूने की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे विश्वासाने तांबड्या समुद्रातून ते पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असतात ते बुडून मेले. यानं किती अद्भुत गोष्ट आहे. विश्वासानं प्रियांनो त्यांनी तांबडा समुद्र पार केला. आणि काय झालं? असंच हे लोक करू लागले प्रियांनो. असंच हे लोक करू लागले. मिस्री लोक जसं इस्रायली लोक गेले तांबड्या समुद्रातून, तसंच मिस्री लोक पण निघाले त्यांना आणण्यासाठी, आणि ते सर्व बुडून मरण मेले असं आपण वाचतो प्रियांनो. आज प्रियांनो, ख्रिस्ताने तुम्हाला बोलवलं. ख्रिस्तानं तुम्हाला पाचारण केलं. तुम्ही आपली दृष्टी त्या ख्रिस्ताकडे केंद्रित करावी. त्या ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्थान द्यावं आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तुम्ही उच्च करावं. आणि पुन्हा आपण लूकाचा 5वा अध्याय आणि वचन 27 आपण वाचलं. 28 पुन्हा वाचूया. तेव्हा तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला. कुणाच्या मागे गेला? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे नेहमी गेला. आमेन. तिथं सोडलं सगळं आणि येशूला तो अनुसरला. प्रियांनो, देव मानव झाला आणि जगात होता. त्याने देवीला पाचारण, ज्यांना ज्यांना त्याने बोलवलं ते किती आशीर्वादित लोक झाले. म्हणून या आठवड्यात तुम्ही आपल्या मुलांकडून येशूच्या 12 शिष्यांची नावं पाठांतर करून 12 शिष्य येशूने 12 निवडले आणि त्यांनी परमेश्वराच्या वचनाची सुवार्ता, ख्रिस्ताची सुवार्ता जगभरामध्ये नेली. आज तुमचे लेकरं आहेत, त्यांना तुम्ही प्रभूला देणार ना? आज तुमचे नातवंड आहेत, त्यांना तुम्ही प्रभूला समर्पित करणार ना? प्रियांनो, आज तुमचे बहीण भाऊ आहेत, त्यांना तुम्ही ख्रिस्तामध्ये आणणार का? प्रियांनो, हा सत्याचा मार्ग तुम्हाला कळला आहे, आणि जर कळला आहे तर आपला हात वर करा. तुम्ही प्रभूला आपलं जीवन दिलं आहे आणि तुम्ही आपल्या लेकरांना, नातवंडांना प्रभूमध्ये आणणार आहात. व्हेरी गुड. देवाचे आभार मानू. सगळ्यांनी हात खाली. म्हणून आज तुम्हाला कष्ट करण्याची गरज आहे. आपल्या कुटुंबाला प्रभूमध्ये आणण्याची गरज. आणि लेवीने काय केले?
लेवी ख्रिस्ताच्या पाठीमाग आला, बस झालं. प्रभू सोबत फिरायचं नाही, त्याला आनंद झाला. काय झाला? आनंद. काय झालं? आनंद. मना बरं आनंद. आपल्याला आनंदच नाही. सगळं काही प्रभू देतो तरी आनंदच नाही. नुसते विचारात राहतो. आनंद झाला. प्रभू सापडला. नको ते पापाचं जीवन. पैसा अडका मिळत आहे पण नको ते पापाचं जीवन. त्याने ते सोडलं. आज हा परमेश्वर तुमची परीक्षा घेतो प्रिय. त्याने अब्रामाची घेतली. त्याने अब्रामाची घेतली. अब्राम विश्वासू ठरला. आमेन. कोणतीच चलाकी नाही केली अब्रामाने. बरोबर आपला पुत्र नेऊन त्या डोंगरावर त्याने लाकडं रचले आणि त्याच्यावर त्याने स्वतःचा 6 स्वतःच रचलेला. देव एवढा हे नाही. देव ममतेचे शब्द बोलतो. माणसाच्या अंतःकरणात ते जातात. तुम्ही विचार केला का प्रियांनो? त्या लेवीला येशू म्हणाला माझ्या मागे ये. जीवनामध्ये खूप पैसा पाहिला, संपत्ती पाहिली, पुष्कळ काही घेतलं लेवीने. सगळं तिच्या नात्यावर खूप पैसे कमवले. पण ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं. ख्रिस्ताचं जे बोलवणं आहे, पाचारण आहे, त्याचे जगामधल्या संपत्तीत तुलना करू नका. तुम्ही देवाच्या राज्यासाठी आहात. कोणत्या राज्यासाठी आहात? देवाचं राज्य. देवाच्या उजवीकडे जिथं ख्रिस्त बसलेला आहे तिथं तुम्ही असणार आहात. आणि इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करणार आहात. तुम्ही म्हणणार मग हे 12 वंश कोण आहे? अब्राम इसाकाची ती पिढी, याकोबाचे 12 ते वंश, त्याचा तुम्ही न्याय निवाडा करा. सोनं कोणी बनवलं? पृथ्वी कोणी बनवली? नद्या कोणी काढल्या? हे हिरवीगार सृष्टी, हे झाडं झुडपे कोण हे केली? पृथ्वीमध्ये कोळसा कोणी ठेवला? दगडी कोळसा. सोनं कोणी आणून ठेवलं त्याच्यात? माती. हिरे कोणी ठेवले कोळशाच्या खाली? शोधा म्हणजे सापडे. आमेन. सोनं कुठं गेलं प्रभू? जंगलामध्ये जे दगड आहेत, खारट आहेत, बरं ते आता विकायला आले. मोठे मोठे जंगल आहेत, त्याच्यामध्ये हरिण ते वगैरे ते मीठ चाटत बसतात. ते दगड आहेत खारे, आणि मग ते हरिणी वगैरे जाऊन तिथं ते चाटत बसतात. मिठाचे ते दगड असतात. ते कोणी ठेवलेत? ते मिठाचे प्रभू ना. बापरे, कशा अद्भुत गोष्टी आहेत. दगड सुद्धा खारट, मिठाचे. कोळशाची खाण कोणी बनवली? देवाला माहित आहे की नाही एवढ्या जमिनी खाली? कोळशाची खाण देवानेच बनवली. माणसाला लागणार आहे ते जमिनी. तो जर जमिनीवर पीक उगवू शकतो, जमिनी खालचं कोणी बनवलं? काय काय वस्तू ठेवल्या? नाही म्हणे आम्ही नाही मानत, देवाने ठेवली. बायबल उघडा. सर्व काही त्याने बनवलं. आमेन. सर्व काही त्याने बनवलं. शोध लागतो आणि मानवाला वाटतं की बापरे आम्ही शोधलं. अहो पण ते बनवलं कोणी?
देवाने बनवलं कोळशाच्या खाली, चंद्रपूर मध्ये आहे खूप मोठी खाण आहे, खूपच मोठी. कोळसा कोणी बनवला? कोळसा, दगडी कोळसा खाली प्रभूने. जमीन कशी केली प्रभूनं, पीक कसं उगवतो प्रभू, अद्भुत. तसंच आम्ही हिरे आहोत. प्रभूनं आपल्याला कुठं ठेवलेलं आहे? तिथं हिरा करून ठेवला आहे. हिरे आहात तुम्ही, प्रभूनं तुम्हाला ठेवलं आहे. तेव्हा तो सर्व काही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्या मागे गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. लेवीने काय केलं? आपल्या घरी प्रभूला मेजवानी दिली, पार्टी दिली. प्रियांनो, लेवीचं परिवर्तन प्रभूनं आम्हाला अद्भुत रीतीने आणला आहे. प्रियांनो, की आम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवा. प्रियांनो, ख्रिस्त तुमच्यामध्ये असावा आणि ख्रिस्त तुम्हाला बोलवतो आहे त्याच्या मंदिरातील स्तंभ होण्यासाठी. एवढा मोठा आशीर्वाद देव तुम्हाला देऊ इच्छितो. प्रियांनो, मग तुम्ही माग का जाता? पुढे या, प्रभूच्या सेवेमध्ये पुढे या. हे जीवन आहे. लेवीने विचार केला नाही प्रभूच्या पाठीमागे जाऊन मला काय मिळेल. प्रियांनो, काहीच नाही. जगातल्या गोष्टी काहीच नाही लेवीला. पण न संपणारं जीवन लाभणं ते म्हणजे सार्वकालिक जीवन. आमेन. ते सार्वकालिक जीवन प्रभूने तुम्हाला दिलं. आणि असं म्हणू नका की मला काहीच प्रभूपासून प्राप्त झालं नाही. तुम्ही प्रभूचे आहात. प्रभूला तुम्हाला निवडलं. ही निवड म्हणजे स्वर्गीय राज्यासाठी आहे. याचा विचार करा प्रियांनो. आपलं जीवन तुम्ही ख्रिस्ताला दिलं आहे आणि त्याच्यामध्ये चालत राहा प्रियांनो. म्हणून लूका वर्तमानाचा 21वा अध्याय आणि वचन 36 शेवटचं वचन मी घेतो आणि मी तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागरूक राहा. प्रभू म्हणाला, तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागरूक राहा. आपण प्रार्थना इथे आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास. प्रभू, आमच्या माता भगिनी तुझ्या पवित्र मंदिरात आल्या आहेत. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद. आमचे बहीण भाऊ माता भगिनी मंदिरात आहेत. त्यांनी संदेश ऐकला. प्रभू, तू लेवीला पाचारण केलंस. त्याला सार्वकालिक जीवन तू दिलंस. प्रभू, आम्हाला तू बोलवलंस. आपले होण्यासाठी बोलवलंस. त्या सार्वकालिक जीवनात आम्हाला तू ठेवलंस. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. आम्हा प्रत्येकाच्या जीवनात तुझी विपुल अशी शांती दे प्रभू. आम्ही आपल्या जीवनात तुला उंच करावं,
स्थान द्यावं. आमच्या जीवनात प्रभू तुला स्थान दे. प्रभू आमचा उपयोग तुझ्या कार्यासाठी तू करून घे. आज इथं बसलेले असताना प्रभू जे आजारी आहेत, जे काही त्रास आहेत प्रभू, आज त्यांना तू स्पर्श केला आहे वचनाचा, त्यांना आरोग्य लाभलं आहे. आम्ही तुझे उपकार मानतो. हे प्रभू, प्रत्येकाला तुझ्या शांतीमध्ये चाल. तुझ्या वचनात राहा. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकते. आमेन.